माझं घर उद्ध्वस्त व्हायला हा समाजच कारणीभूत आहे आणि मी याचा सूड घेणारच। पोलिसांच्या कोठडीत लॉकअपच्या गजाआड उभा असलेला एक माथेफिरू पोलिसांसमोर हाच आक्रोश करतोय। मुंबईच्या भायखळ्यात मोहरमच्या मिरवणुकीत हजारो निष्पाप लोकांच्या जीवावर उठलेला फैयाज प्रेमजीने पोलिसांसमोर दिलेली कबुली ऐकून तपास यंत्रणेचे डोके चक्रावलेत। त्याने थेट समाजावर खापर फोडलंय। पण एका माथेफिरूच्या डोक्यात आपल्या समाजाबद्दल एवढा विषारी द्वेष कुठून आला? स्वतःच्या कौटुंबिक वादाचा सूड उगवण्यासाठी त्याने थेट हजारो लोकांचा जीव घेण्याचा कट का रचला? या मागची धक्कादायक इनसाइड स्टोरी आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी विठ्ठल साबळे आणि तुम्ही पाहताय बाई म्हणून। तर मंडळी, पोलिसांच्या चौकशीत फैयाजच्या वैवाहिक आणि कौटुंबिक आयुष्यातील भयंकर उलथापालथ समोर आली आहे। मूळचा पुण्याचा विमाननगरचा असलेला फैयाज गेल्या 2 वर्षापासून कुटुंबापासून वेगळा राहत होता। 4 वर्षापूर्वी त्याचं लग्न झालं, पण घरगुती वादामुळे पत्नी त्याला सोडून गेली। एवढंच नाही तर त्याचे सख्खे भाऊ, वहिनी आणि घरातले इतर लोकही त्याला प्रेमाने वागवत नव्हते। या सततच्या मानसिक दडपणामुळे तो वेगवेगळ्या गोळ्या खायचा आणि पूर्णपणे खचून गेला होता। पण याच नैराश्यातून त्याच्या डोक्यात एक भयंकर भूत स्वार झालं। माझी ही जी परिस्थिती झाली त्याला माझाच समाज जबाबदार आहे, अशी पक्की धारणा त्याने मनाशी करून घेतली। याच मानसिक विकृतीतून आणि सूडबुद्धीतून त्याने मोहरमच्या गर्दीचा गैरफायदा घेण्याचा ठरवलं। हा सूड घेण्यासाठी त्याने निवडली शुक्रवार 26 जून 2026 ची ती रात्र। 15 दिवसांपूर्वी पुण्यातून मुंबईत आलेला फैयाज डोंगरीच्या एका हॉटेलमध्ये लपून बसला होता। त्याने ऑनलाईन माध्यमातून तब्बल 50 किलो झिंक फॉस्फाईड नावाचं उंदीर मारण्याचं घातक विष आणि 30,000 रिकाम्या कॅप्सूल मागवल्या होत्या। हॉटेलच्या खोलीत त्यांनी या रिकाम्या कॅप्सूलमध्ये विष भरलं आणि त्यावर हर्बल पेन किलर असल्याचा भासवणारं पॅकिंग तयार केलं। मोहरमच्या मिरवणुकीत स्वतःला जखमा करून घेणाऱ्या भाविकांना वेदना कमी व्हाव्यात म्हणून तो या कॅप्सूल लोकांना वाटू लागला। त्या मिरवणुकीत सलमान सय्यद नावाच्या एका तरुणाने ही कॅप्सूल खाल्ली आणि त्याला जागेवरच उलट्या सुरू झाल्या। सलमानने तातडीने शिया समाजाच्या नेत्यांना आणि त्या नेत्यांनी पोलिसांना कळवलं। पुढच्या काही मिनिटात भायखळ्याच्या गल्लीबोळात पोलिसांचे लाऊडस्पीकर कडाडले, कोणी वाटलेल्या गोळ्या खाऊ नका, आणि मुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठा घातपात टळला। हा प्रकार समोर आल्यावर यंत्रणेचे धाबे दणाणले आणि या गुन्ह्यात एंट्री झाली ती थेट महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच ATS ची। रविवारी 28 जून रोजी ATS पथकाने पुण्याच्या फैयाजच्या घरावर छापा टाकला। त्याचे आई वडील आणि भावाची तब्बल 5 ते 6 तास कसून चौकशी करण्यात आली। चौकशीत समोर आलं की पुण्याच्या घराजवळ उंदीर मारण्यासाठी तो नियमितपणे हे झिंक फॉस्फाईड रसायन आणायचा। पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला असून त्याच्या इंटरनेट सर्चची माहिती घेतली जाते। फैयाज हा कोणत्याही दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचे पुरावे अजून तरी मिळालेले नाही, पण त्याने यापूर्वी इराक आणि इराणची वारी केली होती। त्यामुळे पोलीस कोणत्याही निष्कर्षावर येण्यापूर्वी फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा करत आहेत। पोलिसांनी फैयाजकडून तब्बल 14,900 विषारी कॅप्सूल जप्त केल्यात। हे झिंक फॉस्फाईड पोटात गेल्यावर फॉस्फिन नावाचा अत्यंत घातक गॅस तयार करतं, ज्यामुळे माणसाचे मुख्य अवयव निकामी होऊन जागीच मृत्यू होतो। जर या गोळ्या लोकांनी खाल्ल्या असत्या तर आज मुंबईत काय परिस्थिती असती याचा विचार करूनही अंगावर काटा येतो। सुदैवाने नागरिकांची सतर्कता आणि पोलिसांमुळे हजारो प्राण वाचलेत, पण कौटुंबिक नैराश्यातून स्वतःच्याच समाजाचा काळ बनू पाहणाऱ्या या फैयाजच्या विकृत मानसिकतेने समाजासमोर मात्र एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय। बाकी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।